गुड मॉर्निंग मंडळी. तर सकाळचे 5:30 वाजलेत. काल रात्री साधारण 2 वाजता आम्ही झोपलोय. त्याचं कारण असं की रात्रभर आमची सामानाची पॅकिंग सुरू होती आणि आता 5:30 वाजता उठून आम्ही प्रवासाला जातोय. विषय असा आहे, प्रवासाचं कारण असं आहे की आम्ही आता दिवाळीनिमित्त गावाकडे जाणार आहोत आणि त्याच्यासाठी सकाळी गर्दी कमी असते, त्यामुळे रेल्वे प्रवास छान होईल या उद्देशानं आम्ही सकाळी 7ची गाडी पकडणार आहोत. तर 7ची गाडी मिळावी म्हणून आम्ही 5:30 वाजता उठलोय. पिंकी स्वयंपाक करतीये. मी 5लाच उठलीये. तर ती 5ला उठलीये. 5 वाजल्यापासून ती स्वयंपाक करतीये. बाकी सगळं सामान आवरायचंय, फ्रेश वगैरे व्हायचंय आणि प्रवासाला सुरुवात होणार आहे. तर मंडळी तयारी झाली आहे. सकाळचा चहा वगैरे पिऊन झालाय, सोबत डब्बा घेतो आणि आता जवळपास 6-6:15च्या दरम्यान आम्ही घराबाहेर पडलोय. डोळ्यावर प्रचंड आमच्या दोघांची झोप आहे, पण प्रवास करायचा आहे. जवळपास 12 वाजेपर्यंत, दुपारच्या 12 वाजेपर्यंत आम्ही आमच्या स्वतःच्या घरी पोहोचतोय. आता खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. सामान आहे, एक लॅपटॉपची बॅग आहे, एक बॅग आहे, जेवणाचे डबे आहे आणि अशा प्रकारे आमच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. चलो. तर मंडळी, आम्हाला रिक्षा मिळालेला आहे. आम्हाला असं वाटलं होतं की सकाळी रिक्षा नाही मिळणार, पण रिक्षा मिळाला आहे योगायोगाने. कारण की रिक्षावाले काका असे बसस्टँडकडे जात होते, तर मी त्यांना म्हटलं की आम्हाला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडून द्या आणि योगायोग असा आहे की आम्हाला रिक्षा मिळालेला आहे. हे बघा काका बसलेत. संभाजीनगरचं हे रेल्वे स्टेशन तसं आमच्या ओळखीचंच झालं आहे. कित्येक वर्षांपासून आम्ही याच रेल्वे स्टेशनवरनं आमच्या गावी जातो आहे. त्यामुळं इथं सगळं काही आपलं आपलंसं वाटतं. दिवाळीच्या मुहूर्तांवर लोकांमध्ये लगबग पाहायला मिळाली. लोक आपापलं सामान घेऊन बसले होते आणि रेल्वेची वाट पाहत होते. मंडळी, शेवटी रेल्वे निघाली आहे. 7ची वेळ होती, पण साधारण 1 तास उशीर झाला आहे. 8 वाजता म्हणजे शार्प 8 वाजता गाडी निघाली आहे. म्हणजे दिवाळीचा पिरियड असल्यामुळे असं वाटलं होतं की गर्दी असावी, पण त्या तुलनेत गर्दी तशी कमी आहे. ट्रेनमध्ये घुसल्यानंतर जागा पुरेशी व्यवस्थित मिळाली आहे. विशेष म्हणजे अश्विला विंडो सीट मिळाली आणि मी तिच्या बाजूलाच बसलोय. तर साधारण प्रवास 3 तासाचा आहे. 3 तासामध्ये आम्ही मानवत रोडला पोहोचू आणि तिथनं परत गावचा प्रवास आहे. तर सध्या काय करावं, तर विषय असा आहे मनात की मस्तपैकी गँग्स ऑफ वासेपूर, अनुराग कश्यपचा पिक्चर पाहायचा असा विचार आहे मनात आहे. बघूयात, रेंज असेल तर बघूयात, नाहीतर मग आहेच इंस्टाग्रामच्या रील्स. मंडळी, साधारण 3 तासाचा प्रवास होता. मस्तपैकी गँग्स ऑफ वासेपूरचा पहिला पार्ट साधारण 80% संपवलाय. छान निवांतपैकी पिक्चर पाहायची मजा घेतली प्रवासामध्ये. आता जवळपास 15 ते 20 मिनिटानंतर आम्ही उतरणार आहोत आणि तिथनं आम्हाला एक गावातली गाडी आहे, तर ती आम्हाला रिसीव्ह करणार आहे. आणि पिंकीनं या काळामध्ये पुस्तक वाचलं इंदिरा गांधीचं आणि मी पिक्चर पाहिलाय. उतरतोय, त्याच्या पुढचा प्रवास असणार आहे गाडीने. आम्हाला प्रवासादरम्यान जागा मिळाल्यामुळे प्रवास तसा फार सोपा झाला. माझी बायको म्हणजेच आशू पुस्तक वाचत होती, तर मी गँग्स ऑफ वासेपूर चित्रपट पाहिला. एकदाच आम्ही आमच्या रेल्वे स्टेशनवर उतरलो. आता मी घरी आलोय. मुळात रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर मी व्हिडिओ करणार होतो, पण विषय असा झाला की गर्दी खूप होती आणि पॅसेंजर्स आहेत ते लवकर जीपमध्ये बसत होते आणि त्याचमुळे जागा मिळावी म्हणून मी सुद्धा व्हिडिओ करण्याच्या भानगडीत पडलो नाही आणि लवकर जीपमध्ये बसलो. जागा व्यवस्थित मिळाली. तिथनं आम्ही आमच्या गावापासून 4 किलोमीटर एक स्टॉप आहे, तिथं उतरलो. तिथनं एक स्पेशल गाडी केली आणि गावामध्ये आलेलो आहे, घरी आलेलो आहे फायनली. आणि आंघोळ वगैरे पूर्ण करून बसलो आहे. आणि आत्ता आंघोळीनंतर जे जेवण आहे, म्हणजे सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काहीच नव्हता की आता फक्त चहा पिलेलो, आणि आता जे आहे ते दुपारचं जेवण सुरू आहे आणि त्याच्या तयारीलाच आजीबाई अगोदरच लागले आहेत. आजीबाईंनी मस्तपैकी जेवण वगैरे तयार करून ठेवलं आहे. भाकरी पण केलेल्या आहेत आणि आता मस्त भाकर वगैरे खायचं आहे. मस्त चांगला बेत आहे. जेवण करतोय, म्हणजे घरी येण्यापर्यंतचा अध्याय पूर्ण झाला आहे. आपली घरी येण्यापर्यंतची जर्नी संपली, पण इथून पुढे जी आहे ती खरी जर्नी असणार आहे. ती जर्नी म्हणजे गावामध्ये जे काही मला दिसणार आहे, मी जे काही करणार आहे, जिथे भेटी देणार आहे, किंवा मग घरामध्ये जे काही घडतं आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती, ते सगळं काही मी आपल्या व्ही ब्लॉगच्या या माध्यमातून सांगत जाणार आहे. तर पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीला हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला आपली फॅमिली वाढवायची, त्यामुळं
आपले ह्याची व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चलो बाय.